महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित नारी शक्तीचा भव्यदिव्य मेळावा मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये या ठिकाणी संबोधित होत असतानाच ज्यांच्या भाषणाची आपण सारेजण आतुरतेने वाट पाहत आहोत, ज्यांच्या नेतृत्वाची धमक उभ्या महाराष्ट्र अनुभवतो आहे, ज्या नेतृत्वाच्या पाठीशी ठामपणाने भगिनीच्या नात्याने उभं राहण्याचा निर्धार करण्यासाठीच अभूतपूर्व संख्येने आपण या ठिकाणी आलेले आहात, असे आपले राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, नुकताच ज्यांचं मनोगत आपण या ठिकाणी ऐकलं ते नामदार भुजबळ साहेब, धर्मरावजी बाबा आत्राम, अनिल भाईदास पाटील, आदिती समीरभाऊ भुजबळ, ज्यांच्या कुशल नेतृत्वाखाली संघटनेची ताकद केवळ 6 महिन्यातच नवीन विचार घेतल्याच्या नंतर आपण प्रस्थापित करू शकलो, त्या महिलांच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, ज्येष्ठ नेत्या राजलक्ष्मीताई भोसले, सुनीताताई शिंदे, सुरेखाताई ठाकरे, व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या माझ्या सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाध्यक्षा, विधिमंडळातील आमचे सहकारी श्री बाबासाहेब पाटील, मनोहर चंद्रिकापुरे, नितीनजी पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माझ्या महिलांच्या सर्व पदाधिकारी, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने राज्याच्या कानाकोपऱ्यातील उपस्थित असलेल्या माझ्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सुरुवातीलाच प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून दादांच्या उपस्थितीमध्ये रुपालीताई आपलं आणि आपल्या सर्व सहकारी भगिनींचं मी अंतःकरणापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। 2 जुलैला घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाच्या नंतर एवढ्या कमी कालावधीमध्ये षण्मुखानंद हॉलमध्ये नारी शक्तीचा निर्धार मेळावा करून दादांच्या पाठीमागे महाराष्ट्रातल्या महिलांची ताकद किती उभी आहे याचं समर्थपणाचं दर्शन घडवल्याबद्दल आपल्या सर्वांचं मी अनिवार्यपणे अभिनंदन करू इच्छितो आहे। हे ऐतिहासिक असलेलं हॉल अनेक गोष्टीचं साक्षीदार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 10 जूनला सुद्धा याच ऐतिहासिक याच हॉलमध्ये या ठिकाणी झाली। नवा विचार घेत त्या कालावधीमध्ये जे काय करण्याची भूमिका त्या कालावधीमध्ये घेतली गेली, अवधूत गुप्तेने या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर नवीन गीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रकाशित या ठिकाणी केलं। घड्याळ तेच वेळ नवी असा विचार करत दादांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेत आपण जी काय ऐतिहासिक स्वरूपाची भूमिका देशभरामध्ये घेतलेली आहे, या ऐतिहासिक स्वरूपाच्या भूमिकेचं योग्य वेळीचं समर्थन आज माझ्या महाराष्ट्राच्या सर्व महिला भगिनींनी याच ऐतिहासिक असलेल्या षण्मुखानंद हॉलमध्ये घेतलं। 25 वर्षापूर्वी जे यश मिळालं, भुजबळ साहेब त्याला तुम्ही प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होतात, आज मला अभिमान आहे की मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे। आज महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींची शक्ती ज्या पद्धतीने दादांच्या पाठीमागे उभी राहिलेली आहे, 25 वर्षापेक्षा अभूतपूर्व असं यश दादांच्या नेतृत्वाखाली पुढच्या कालावधीमध्ये मिळेल असाच विश्वास करण्यासाठी या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत। विचार केला सामुदायिक शक्तीच्या बळावरती लोकशाहीच्या माध्यमातून स्वर्गीय चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राचा मंगल कलश याच ऐतिहासिक असलेल्या शिवाजी पार्कच्या मैदानावरती आणला। सुसंस्कृत नेतृत्व महाराष्ट्राचं कशा पद्धतीचं असावं, देशाचं कशा पद्धतीचं असावं याचं उत्तम उदाहरण चव्हाण साहेबांच्या माध्यमातून उभ्या देशाने त्या कालावधीमध्ये अनुभवलं। तोच विचार मनामध्ये घेत त्याच पद्धतीने बहुजनचं हित मनामध्ये संपादित करत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ज्याला देशामध्ये योग्य पैशाची वाटचाल सुरू असते आहे, त्याला या राज्यामध्ये सुद्धाच आपण त्या भूमिकेमध्ये सहभागी झालं पाहिजे हा निर्णय अजितदादांनी त्या ठिकाणी घेतला। भुजबळ साहेब आपण म्हणाला ती वस्तुस्थिती खरी आहे, आदिती म्हणाली, रुपालीताई आपण या ठिकाणी म्हणाल्यात, सुरेखाताई या ठिकाणी म्हणाल्या आणि राजलक्ष्मी भोसले त्यांनी आपल्याला एक तऱ्हेची प्रतिज्ञा या ठिकाणी दिलेली आहे। जो विचार मनामध्ये घेत दादांनी कणखरपणाने पावलं उचलण्याचा निर्धार त्या ठिकाणी केलाय, त्या निर्धाराच्या पाठीमागे पूर्ण शक्तीने पूर्ण ताकदीने आपण उभा राहणार आहात। कदाचित शेजारच्या राज्यामध्ये जेवढं बहुमत त्या ठिकाणी मिळालं असेल वेगवेगळ्या राजकीय पक्षाला, भारतीय जनता पक्षाला, आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुतीच्या पाठीमागे प्रचंड बळीचं बहुमत मिळवण्यासाठीच या बसलेल्या माझ्या तमाम भगिनी पुढच्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती कष्ट करतील, याच्यात माझ्या मनामध्ये संदेह असं काही कारण नाही। महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला विचार दिले। छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐतिहासिक असलेल्या माझ्या रायगडच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या स्वराज्याची राजधानी बनवली। राजमाता जिजाऊंनी त्यांना घडवलं आणि मुंड छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये पहिला प्रथमच स्वातंत्र्याचा एक तऱ्हेचा हुंकार दिलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो आहे।
आज तोच हुंकार पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या सामाजिक समतेच्या भूमीमध्ये उमटवण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात आहे. निर्णय घेतल्याच्या नंतर टीका टिप्पणी जरूर झाली. ती टीका टिप्पणी करत असतानाच अनेक विषयाच्या बद्दल त्या ठिकाणी बोललं गेलं. आम्ही धर्मनिरपेक्ष विचाराच्या माध्यमातून काहीतरी फारकर करतो आहोत. पण आज रुपालीताई मला समाधान वाटतंय की व्यासपीठावरती आज माझ्या अल्पसंख्याक समाजाच्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. याचा अर्थ तो समाज सुद्धा दादाने घेतलेल्या भूमिकेचं समर्थन त्या ठिकाणी करतोय. जिरवा साहेब, धर्मराव बाबा आत्राम, तुम्ही आज तमाम माझ्या या राज्यातल्या आदिवासी बांधवांचं नेतृत्व करतात. त्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या माझ्या आदिवासी भगिनी नंदुरबार असेल, नाशिक असेल, गडचिरोली असेल, या सगळ्या परिसरातून पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी आल्या. अंतःकरणाच्या ओल्यावरून त्यांनी दादांचं स्वागत केलं आणि दादांना त्यांनी दाखवून दिलं की समस्त माझा आदिवासी बांधव सुद्धा दादांनी घेतलेल्या भूमिकेच्या पाठीमागे ठामपणाने उभा आहे. हे तऱ्हेचं दर्शन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. वेगवेगळ्या जिल्ह्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सत्कारित केलं. त्या जिल्ह्याची एक तऱ्हेची संस्कृती असते. महाराष्ट्राची संस्कृती आहेच, पण प्रत्येक जिल्ह्याची एक स्वतंत्रपणाची ओळख असते. ती स्वतंत्रपणाची ओळख सुद्धा दादांच्या पाठीमागच्या भूमिकेचे समर्थन करण्यासाठी किती भव्य दिव्य पद्धतीने उभी राहिलेली आहे हे आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने दाखवून दिलं. रुपालीताई, आजचा कार्यक्रम झाला म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही. आज एक माइलस्टोन आपण पाळलेला आहे. आतापासून जबाबदारीचं ओझं घेत त्या कोपऱ्यापासून या कोपऱ्यावरती बसलेले आम्ही सगळे मधले सोडून आणि पाठीमागे बसलेल्या माझ्या समस्त महिला भगिनी आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या सभागृहातल्या भगिनी, तेवढ्याच संख्येने बाहेर असलेल्या सगळ्या भगिनी, आज तुम्ही आम्ही शक्ती घेऊनच एक नवा विचार घेऊन आपण त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत. का आपण नवीन भूमिका त्या ठिकाणी घेतली? घड्याळ तेच वेळ नवं. देशाला गौरवशाली पद्धतीने जगाच्या पाठीवरती निभावण्याची भूमिका आज इंडियाच्या मार्फत त्या ठिकाणी केली जाते आहे. नरेंद्र मोदीजी, अमित भाई शाह त्यांच्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतायत. या राज्यामध्ये सुद्धा एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस काम करत असतानाच दादांचा मंत्रिमंडळामध्ये झालेला सहभाग महाराष्ट्राच्या भवितव्याची अधोरेखित रेषा निर्माण करणार आहे. हीच भूमिका प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळेच किती पद्धतीची टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न केला गेला तरी सुद्धा वेळ नवी ही भूमिका आज महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये अरुण रेणूमध्ये त्या ठिकाणी भिनलेली आपल्याला पाहायला मिळू शकते. दादा, आपण सरकारमध्ये आलात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सहभागी झाला. वेगवेगळे सामाजिक प्रश्न निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. त्याच्या फारसं खोलाशी मी या ठिकाणी जाऊ इच्छित नाही. पण अल्पसंख्याक समाजासाठी तुम्ही घेतलेले धाडसानी निर्णय यापूर्वी सुद्धा गेले अनेक वर्ष आपण सत्तेमध्ये होतो, पण इतक्या प्रमाणावरती अल्पसंख्याक समाजासाठी निर्णय घेण्याची त्या कालावधीमध्ये फारशी मुबलक परवानगी सुद्धा नव्हती. आज ती निर्णय क्षमता आपण त्या ठिकाणी दाखवली. याचा अर्थ असा आहे, आपण घेतलेल्या भूमिकेशी, आपण घेतलेल्या निर्णयाशी आपण पूर्णपणाचं समर्थन करण्याचा कार्यक्रम प्रयत्न करतो आहोत. केवळ मुलगी म्हणून नव्हेच तर आदिती, दादांच्या नेतृत्वाखाली 4थं महिला धोरण तू आज राज्यामध्ये आणलंस. महिलांच्या सशक्तीकरणाला 21व्या शतकातल्या 3ऱ्या दशकामध्ये आणि उद्याच्या 25 वर्षामध्ये 2047 कडे तुमचं आणि माझं सर्वांचं लक्ष लागलंय. कारण 2047 साली हा गौरवशाली देश 100 वर्षामध्ये त्या ठिकाणी पदार्पण करणार आहे. त्या पुढच्या या 24-25 वर्षाची वाटचाल करण्याचा प्रयत्न आज या महिला धोरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतानाच मला पूर्णपणाचा विश्वास आहे की राज्याचे अर्थ आणि नियोजन खात्याचे मंत्री म्हणून वेगवेगळ्या विभागाला नेतृत्व देत असतानाच महिला बाल कल्याण खात्याच्या मार्फत तमाम महाराष्ट्राला जमलेल्या नारी शक्तीच्या पाठीमागे राज्य सरकारची पूर्णपणाची ताकद उभा करण्याचं काम दादांच्या समर्थ नेतृत्वाखाली केलं जाईल असा विश्वास सुद्धा या ठिकाणी मी व्यक्त करू इच्छित आहे. एका बाजूला सरकारच्या माध्यमातून केलं जाणारं काम आणि मग संघटनेच्या माध्यमातून दिली जाणारी ताकद याचं समन्वय करण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणावरती आपल्याला करावी लागणार आहे. लोकसभेच्या निवडणुका येतील, विधानसभेच्या निवडणुका येतील. अवधूत गुप्तेंच्या त्या गाण्यातला एक आशय त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणाने म्हटलेलं आहे की या साऱ्या अजित भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत. एक नवीन अजित पर्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू झालेलं असतानाच या सगळ्या भगिनींची ताकद त्या पद्धतीने जर का त्याच्या पाठीमागे उभी राहिली तर आगामी काळ जो कदाचित संघर्षाचा असेल, तुमची आणि माझ्या सर्वांची कसोटी घेणारा असेल, राजकीय दृष्ट्या परीक्षा घेणारा असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिल्याच्यानंतर ज्या संविधानाच्या माध्यमातून कुणाच्या पाठीमागे किती शक्ती उभी आहे याचं मोजमाप करणारं एकमेव साधन म्हणजे या लोकशाहीमध्ये निवडणूक आहे. अंगामध्ये ताप आल्याच्यानंतर थर्मामीटर आपण लावतो, किती ताप आहे आपण मोजतो. दादांच्या पाठीमागे आज इतक्या मोठ्या प्रमाणावरती संबंध महिलांची शक्ती आज उभी राहिलेली आहे.
पण ती केवळ आजच्या समारंभापुरता सीमित त्या ठिकाणी नाही, तर उद्याचा नारी निर्धार मेळावा या ठिकाणी या निर्धाराने गेला पाहिजे. ज्या ज्या वेळेला दादा आवाहन करतील, आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने असेल, आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने असेल, किंवा त्याच्यानंतर याचा उल्लेख आधी तिने या ठिकाणी केला, भुजबळ साहेबांनी या ठिकाणी केला, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, ज्याच्यामध्ये तुम्हाला 50%च्या आसपास 51%च्या आसपास त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळत आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तितक्याच ताकदीने प्रचंड प्रमाणावरती बहुमत मिळण्यासाठी आपण सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी मेहनत घेणं अत्यंत आवश्यक ठरू शकत आहे. वेगवेगळे कार्यक्रम उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये संघटनेच्या माध्यमातून दिले जातील, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दिले जातील, महिला संघटनेच्या माध्यमातून दिले जातील, ज्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणावरचा समाज, सर्वंकषपेचा समाज जोडण्याची ताकद ही आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी घेतली जाणार आहे. आपण बूथ कमिट्या नेमत असतो, पण आज दादा मला विश्वास आहे की बूथ कमिट्या नेमत असतानाच त्या सगळ्या बूथ कमिट्यांच्या मध्ये सुद्धा 100% महिला राहिल्या तरीही जितकं आपल्याला मतदान तरुण सहकार्यांच्या माध्यमातून मिळेल त्याच्यापेक्षा जास्त खचित मतदान या सगळ्या समस्त महिला भगिनींच्या जागेवरती मिळेल, याच्यात माझ्या मनामध्ये ती मात्र शंका काय कारण आहे. तुमचे वेगवेगळे प्रश्न असतील, या प्रश्नाची उकल करण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध त्या ठिकाणी आहोत, पण उद्याच्या भवितव्यातली आव्हानाला सामोरं जाण्याच्या दृष्टीतून आपण सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी सज्ज होऊन कामाला लागावं, एवढीच विनंती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करतो. काल दुपारपासून, काल सकाळपासून आपण निघालेले आहात. आम्हाला सर्वांना त्या गोष्टीची काळजी जरूर आहे, आणि आपण संध्याकाळी रात्री उशिरा घरी पोहोचेपर्यंत ते चिंतेचं ओझा आमच्या मनामध्ये असतानाच माझ्या मनामध्ये एक आत्मविश्वास आहे की 2 दिवस आपण ज्या पद्धतीने दादांच्या नेतृत्वासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उद्याच्या भवितव्यासाठी घड्याळ तेच वेळ नवी ही पुन्हा एकदा जबरदस्त पद्धतीने वाजणारी टिकटिक जनमानसामध्ये रुजवण्यासाठी आपण साऱ्या जणी सज्ज होऊन त्या ठिकाणी काम कराल. आपल्या सर्वांच्या कामाला, कार्याला माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी आलात याच्याबद्दल आपल्या सर्वांचंच, आपल्या माझ्या सर्व समस्त भगिनींचं अंतःकरणापासून स्वागत करत माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.